नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आई आणि तिच्या प्रियकराने संगनमत करून 6 वर्षांच्या निष्पाप बालकाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलाचा खून केल्यानंतर त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला असल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र हा खून असल्याचं निष्पन्न झालं आहे. 4 एप्रिल रोजी रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास चाकण औद्योगिक वसाहतीत कुरोळी तालुका खेड येथील एका भाड्याच्या खोलीत सदरची ही घटना घडली आहे. अवेज मेहबूब शेख वय 6 असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणात इसाक मोहम्मद शेख वय 49 राहणार पोस तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी बसरीन मेहबूब शेख वय 27 राहणार कुरोळी तालुका खेड जिल्हा पुणे मूळ राहणार धर्मापुरी तालुका परळी जिल्हा बीड हिला अटक केली असून तिचा प्रियकर राम विनायक गजेवाड राहणार कुरोळी तालुका खेड मूळ राहणार पोस तालुका अंबेजोगाई जिल्हा बीड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तो फरारी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बसरीन शेख आणि राम गजेवाड यांचे प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबंधात 6 वर्षीय अवेज हा अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघा आरोपींनी शनिवारी 4 एप्रिल 2026 रोजी रात्री त्याला बाथरूममध्ये नेले. त्याचे डोके बादलीत पाण्यात बुडवून आणि भिंतीवर आपटून त्याला ठार मारले. त्यानंतर मृतदेह धर्मापुरी परळी बीड या ठिकाणी नेऊन त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा बनाव केला. मात्र यामध्ये नातेवाईकांना संशय आला. नातेवाईकांनी बीड जिल्ह्यातील परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यास सांगितले. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती समोर आली. अवेज याचा मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्याने झाला नसून पाण्यात बुडाल्याने झाला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अवेज याच्या आईला ताब्यात घेतले. तिच्याकडे विचारपूस केली असता तिने तिच्या प्रियकरासोबत मिळून हा खून केल्याचं कबूल केलं. परळी ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे, तर दक्षिण महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी कौशल्यपूर्ण कारवाई करत 35 गंभीर गुन्ह्यांचा रेकॉर्ड असलेला कुख्यात सराईत गुन्हेगाराला त्याच्या साथीदारासह अटक केली. या कारवाईत केवळ एका खून प्रकरणाचा उलगडा झाला नाही, तर तब्बल 3 खुनांची मालिका उघडकीस आली असून त्यातील 2 खून खेड तालुक्यात करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांच्या या संयुक्त कारवाईत सदरची ही घटना उघडकीस आली आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर प्रकरणाची सुरुवात 18 मार्च 2026 रोजी खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये झाली होती. जैतवाडी परिसरातील एका दुर्गम मोकळ्या जागेत धनंजय मारुती घेवडे वय 33 यांचा मृतदेह आढळून आला होता. डोक्यावर आणि चेहऱ्यावर लोखंडी हत्याराने केलेल्या भीषण मारहाणीमुळे त्यांचा खून झाल्याचं स्पष्ट झालं. मैताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळ अत्यंत दुर्गम असल्याने थेट पुरावे मिळणे कठीण होते. घटनास्थळापासून मुख्य रस्त्यापर्यंतच्या परिसरातील तब्बल 110 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. सलग 6 दिवस 145 किलोमीटर पर्यंतचा प्रवास ट्रॅक करत पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या तपासातून ललित दीपक खोल्लम राहणार शिरोली तालुका खेड आणि त्याचा साथीदार नंदलाल दिलीप होले राहणार कारेगाव तालुका आंबेगाव हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. गोपनीय माहितीच्या आधारे बडगाव निंबाळकर परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी ऊसाच्या शेतात पळ काढून नदीकडे धावू लागले. मात्र पोलिसांनी त्यांना पकडले. चौकशीत आरोपींनी धक्कादायक खुलासे केले. धनंजय घेवडे यांच्यासोबत झालेल्या जुन्या वादातून ललित खोल्लम आणि नंदलाल होले यांनी संगनमताने लोखंडी रॉड आणि दगडाने मारहाण करून त्यांचा खून केल्याची कबुली दिली. या कटात निलेश कैलास सणस याने आर्थिक मदत केल्याचे समोर आल्याने त्यालाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी खुनासाठी वापरलेले लोखंडी रॉड, दगड तसेच आरोपींनी जाळून टाकलेल्या कपड्यांचे अवशेष आणि मैताचा मोबाईल फोन जप्त केला आहे. मोबाईल फोन विहिरीत फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याच तपासादरम्यान आणखी एक मोठा धक्कादायक खुलासा झाला. आरोपी ललित खोल्लम यांनी यापूर्वीही 2 खून केल्याची कबुली दिली. ठाणे येथे एका तरुणाचे अपहरण करून त्याचा खून केला. त्यानंतर त्याच्या आईलाही खेड तालुक्यातील शिरोली येथे बोलावून निर्दयीपणे ठार मारल्याचं उघड झालं. या प्रकारामुळे पुणे ग्रामीण हद्दीतील 2 आणि ठाणे शहरातील 1 असे एकूण 3 खुनाचे गुन्हे उघडकीस आले आहेत. ललित खोल्लम याच्यावर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्यावर मोक्का कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती. आरोपी फरार असताना मध्य प्रदेशमधून गावठी पिस्तुले आणून विक्री करत असल्याचेही तपासात समोर आले असून पोलिसांनी पिस्तुले आणि काडतुसे जप्त केली आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गेल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व खेड पोलिसांच्या संयुक्त पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
कंपनीची गोपनीय माहिती चोरून दुसऱ्या कंपनीला पुरवली. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने कंपनीची गोपनीय माहिती आणि कच्च्या मालाचे छायाचित्र चोरून प्रतिस्पर्धी कंपनीला पुरवल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना 1 ते 10 एप्रिल 2025 दरम्यान खेड तालुक्यातील उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी 32 वर्षीय व्यावसायिकाने उत्तर म्हाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आळंदी जवळील धानोर येथील एका कंपनीत 2 विचित्र प्रकारचे प्राणी आढळून आल्याने स्थानिकांनी प्राणीमित्र आपत्ती व्यवस्थापनाला कळवले. प्राणीमित्र आकाश सूर्यवंशी, प्रथमेश होले यांनी जाऊन पाहिले असता 2 ऊद मांजर आढळली. त्यांना पकडून वन विभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले. अमृत अनुभव पतसंस्था खातेदार व ठेवीदारांची पोलिसात तक्रार. अमृत अनुभव नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेमध्ये खातेदार व ठेवीदार यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक झाल्याची तक्रार खातेदारांनी केली आहे. या प्रकरणी पीडित खातेदार व ठेवीदार यांनी एकत्र येऊन आळंदी पोलीस स्टेशन येथे लेखी तक्रार अर्ज दिलाय. सदर तक्रारीमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्याने व संबंधित जबाबदार व्यक्तींनी ठेवीदारांची दिशाभूल करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उजळल्याचा आरोप करण्यात आलाय. खेड तालुक्यात जवळपास 13 ग्रामपंचायतीच्या 18 रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. नामनिर्देशन पत्र मंगळवार दिनांक 7 ते 13 एप्रिल अखेर दाखल करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात गर्दी होत आहे. 8 एप्रिल रोजी शेलगाव ग्रामपंचायतीच्या एका रिक्त सर्वसाधारण जागेसाठी एक उमेदवारी अर्ज दाखल झाला, तर गुरुवार दिनांक 9 एप्रिल रोजी पिंपळाची मांजरेवाडी ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त रिक्त झालेल्या महिला सरपंच पदासाठी एक नामनिर्देशन पत्र व एलवाडी 3 रिक्त जागांसाठी 4 अर्ज दाखल झाले. बहुळ ग्रामपंचायतीच्या 2 रिक्त जागांसाठी 2 अर्ज असे मिळून 7 नामनिर्देशन पत्र दाखल झाले. एकूण 8 नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पाणीपुरवठा आणि विकास कामांवर खेडमध्ये बैठक. आमदार बाबाजी रामचंद्र काळे यांचे कठोर आदेश. खेड तालुक्यातील पाणीपुरवठा व विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आज पंचायत समिती कार्यालय खेड येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेड तालुक्याच्या विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तसेच नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नांवर विशेष भर देण्यात आला. संबंधित अधिकारी व ठेकेदारांना कामांची गती वाढवण्याच्या आणि दर्जेदार कामे पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना आमदार काळे यांनी दिल्या. प्रत्येक गावातील नागरिकांना शुद्ध व नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तात्काळ राबवण्याचे निर्देश देण्यात आले. येत्या काळात पाणी टंचाईची तीव्रता वाढू नये यासाठी नियोजनबद्ध व परिणामकारक काम करण्यावर भर देण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे, तनुजा घनवट, दीप्ती भोगाडे, गणेश आरगडे, गणेश बोत्रे, समीर सुपे, पंचायत समिती सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सावंत, सदस्य ज्ञानेश्वर ढेरंगे, गौरी मुरे, प्रसाद घेणंद, कविता राक्षे, सारिका गोगावले, दिलीप डुबे, रुपाली कांबळे, शंकर कावडे, मनीषा हिले, निखिल थोरवे, अश्विनी तरस, श्रद्धा मांडेकर तसेच गट विकास अधिकारी आदी उपस्थित होते. आमदार बाबाजी काळेंच्या पुढाकाराने 8 गावांसाठी टँकर मंजूर. खेड तालुक्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेत 8 गावांसाठी पिण्याच्या पाण्याकरिता टँकर मंजूर केलेत. आमदार बाबाजी काळे यांनी विविध गावांची गरज ओळखून तात्काळ पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करण्याच्या विशेष सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर प्राथमिक स्तरावर 8 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर मंजूर करण्यात आले. या आदेशामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. उपविभागीय अधिकारी अनिल दौंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार 8 गावांमध्ये आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार असून नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ही कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे वाढलेल्या पाणी समस्येची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. वाकडवाडीसाठी दररोज 10,000 लिटर टँकरच्या 3 खेपा, कोहिंडे बुद्रुकसाठी दररोज 10,000 लिटर टँकरच्या 5 खेपा, तळवडेसाठी दररोज 10,000 लिटर टँकरच्या 2 खेपा, त्याचबरोबर पूर आणि गुळणीसाठी प्रत्येकी दररोज 12,000 लिटर टँकरच्या 3 खेपा, तर वापगाव, कनेरसर आणि वरुडे गावासाठी प्रत्येकी 12,000 लिटर टँकरच्या 5 खेपा दिल्या जाणार आहेत. दररोज पिण्याच्या पाण्यासाठी 31 खेपा 8 गावांना दिल्या जाणार आहेत. दरवर्षी पाणी टंचाई लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात जरी टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची सोय काही गावांना केली असली तरी येत्या काळात संपूर्ण खेड तालुका पाणी टंचाई मुक्त करण्याचे धोरण हाती घेतले आहे. पूर्व भागाच्या शेतीसाठी कायमस्वरूपी पाणी मिळावे, त्याचबरोबर पश्चिम भागाच्या धरण क्षेत्रात पूल कम बंधारा या कामासाठी शासनाकडे पाठपुरावा शेवटच्या टप्प्यात आला असल्याचे खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले.
खेडचे माजी आमदार भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याची वृत्ते अनेक माध्यमांनी दिली होती. पुण्यात रवींद्र चव्हाण यांच्यासोबत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते यांची जवळपास तासभर बंद दाराआड बैठक झाल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिल्यानंतर खुद्द माजी आमदार मोहिते यांनी या सर्व वृत्तांचे खंडन केले आहे. खोडसाळपणाने अशी वृत्त देण्यात येत असून राजकारणाच्या उत्तरार्ध काळात पक्ष सोडण्याचा कसली विचार नसून पक्ष सोडण्यापेक्षा राजकारणातून बाजूला जाणे पसंत करेल असेही मोहिते यांनी राजगुरुनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. शेंडेवाडी येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद. कडूस शेंडेवाडी येथील हनुमान मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला ग्रामस्थांसह लहान शाळकरी मुलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गडा तालुका खेड परिसरात दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री महादेवाचा भंडारा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. ग्रामस्थ व मुंबईकर बांधवांच्या सहकार्याने आयोजित हा उत्सव सोमवार दिनांक 13 एप्रिल 2026 रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगणार आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रात कचऱ्याचे मोठे साम्राज्य पसरले असून रस्त्यांच्या कडेला आणि मोकळ्या जागेत कचरा, प्लास्टिक आणि औद्योगिक घनकचऱ्याचे ढीग साचले. वासुली फाटा येथे कंपनी भिंत लगत आणि फेज 2 मधील भामचंद्र माध्यमिक विद्यालय भांबोली आणि भामचंद्र साक्षात्कार भूमी डोंगर जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला या समस्येमुळे मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असल्याचं स्थानिकांनी कळवलंय. कुरकुंडी तालुका खेड येथे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या वतीनं येत्या खरीप हंगामासाठी 356 हेक्टर शेतजमिनीवर 480 शेतकऱ्यांना 4,09,40,000 रुपयांचे पीक कर्जाचे वाटप शेतकरी सभासदांना करण्यात आलंय. भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त चिंबळी तालुका खेड येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पारंपरिक पद्धतीनं बुधवार दिनांक 8 एप्रिल रोजी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत 100 मल्ल सहभागी झाले होते. येथे तब्बल 28 निकाली कुस्त्या लावण्यात आल्या होत्या. खेड तालुक्यातील जवळके बुद्रुक गावातील आदिवासी ठाकर समाजातील श्री राहुल सीताराम खंडागळे यांच्या राहत्या घराला भीषण आग लागून मोठे नुकसान झाले होते. या आगीत त्यांच्या 8 मोठ्या शेळ्या, 5 ते 6 लहान बकरे, काही कोंबड्या तसेच घरातील सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झालं. राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं मदत आणि कपडे देण्यात आले. तसेच राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक गणेश थिगळे, रोहिणी थिगळे यांच्या वतीनं रोख स्वरूपात 10,000 रुपयांची आर्थिक मदतही देण्यात आली. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात नव्यानं 8 4-चाकी आणि 42 दुचाकी वाहनांचा ताफा सामील झालाय. यामध्ये 8 स्कॉर्पिओ एन आणि 42 होंडा ऍक्टिव्हा दुचाकी वाहने जिल्हा नियोजन समितीकडून प्राप्त झाली आहेत. पोलीस कामकाज परिणामकारक करण्याच्या दृष्टीनं वाहनांची संख्या वाढवणं आवश्यक होतं. आधी उपलब्ध असलेल्या वाहनांमध्ये मागील काही दिवसात वाढ करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हे नव्याने बनवण्यात आलेलं आहे 2018 पासून. याच्यामध्ये आयुक्तालयाचे अत्याधुनिक साहित्य आणि सामुग्री त्या ठिकाणी आपल्याकडे चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत आहे. आता सुद्धा आपल्याला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला आता यापूर्वी सुद्धा नवीन पोलीस स्टेशनसाठी सुद्धा गाड्या बोलेरो असतील त्या मिळालेल्या होत्या. आज सुद्धा आपल्याला स्कॉर्पिओ गाड्या, एन स्कॉर्पिओ गाड्या 8 मिळालेल्या आहेत. त्याच्यामध्ये याचा उपयोग VIP मुवमेंट्स असेल किंवा पोलीस स्टेशन नव्याने बनवलेले असतील त्यांच्यासाठी याचा उपयोग होणार आहे. त्याचबरोबर जे 42 टू व्हीलर्स आलेले आहेत ॲक्टिवा, होंडा ॲक्टिवा, याचा उपयोग दामिनी पथक जे महिलांच्या आणि लहान मुलींच्या आणि त्याचबरोबर वयोवृद्ध व्यक्ती यांच्या सुरक्षेसाठी त्या ठिकाणी दामिनी स्क्वॉड त्या ठिकाणी तत्पर आहे. पुणे लाईव्ह न्यूज खेड तालुक्यातील घराघरात पाहिलं जाणारं सर्वाधिक पसंतीचं माध्यम ठरलंय. यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आदी विविध माध्यमातून दिवसभरात 5 ते 7 लाख दर्शक वेगवेगळ्या बातम्यांचे व्हिडिओ पाहत असतात. अनेकदा खेड तालुक्यातील दर्शक पुणे लाईव्हच्या क्रमांकावर फोन करून संपर्कही करतात. मात्र अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वांशी सविस्तर संवाद साधणे कठीण होतंय. आपल्या भागातील समस्या विविध बातम्यांच्या अनुषंगाने नागरिक संपर्क करतात. त्यामुळे आपण आपले म्हणणे पुणे लाईव्हच्या 7020373091 या क्रमांकावर मराठीत टाईप करून पाठवल्यास ते सविस्तर वाचून संपर्क केला जाईल.
बातम्या देण्यासाठी संबंधित फोटो आणि व्हिडिओ थेट वर दिलेल्या क्रमांकावर व्हॉट्सअप केल्यास पडताळणी करून खात्रीशीररित्या प्रसारित केले जातील. त्यामुळे आपल्या बातम्या किंवा म्हणणे वर दिलेल्या क्रमांकावर पाठवल्यास त्याची दखल नक्की घेतली जाईल. आपल्याकडे प्रसारित होणाऱ्या सर्व बातम्या या निःशुल्क असून आपण थेट पाठवू शकता. केवळ व्यवस्थित व्हिडिओ, फोटो आणि मराठीत टाईप केलेली बातमी पाठवावी. बातमी लावण्यासाठी पुन्हा कसलाही संपर्क करण्याची गरज नाही, याची सर्व दर्शकांनी नोंद घ्यावी. मात्र व्यक्तिगत वादाच्या, असामाजिक प्रवृत्तींच्या, समाजसेवेचा बुरखा घातलेले ब्लॅकमेलर्स, गुन्हेगार, पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आणि अवैध धंदे चालक यांचे उदात्तीकरण आणि अकारण कुणाचीही अवास्तव प्रसिद्धी किंवा बदनामी करणाऱ्या बातम्या प्रसारित होणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर, बातमीत नाव आल्यानंतर किंवा येऊ नये म्हणून धमक्यांचे फोन करणाऱ्या मंडळींना विनम्र आवाहन आहे की कसल्याही धमक्यांना भिणारे पुणे लाईव्ह हे माध्यम नसून कृपया असे प्रकार करू नयेत, ही विनंती. धन्यवाद. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.